जलप्रदूषण रोखण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत। जलप्रदूषण रोखण्यात अकोला जिल्हा यशस्वी ठरला आहे। आपण कालच आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिलेला आहे आणि या बाप्पाच्या निरोप समारंभासाठी महानगरपालिका प्रशासनाने अतिशय चांगली तयारी केली होती। आपल्या अकोला आपण पाहू शकता, जिल्ह्यासह अकोला शहरामध्ये अकोल्यातील चारही झोनमधील गणेश घाटावर सर्वत्र स्वच्छता दिसत आहे। बाजूला पडलेली ही जी माती आहे ती कृत्रिम कुंड जे आहेत ते तयार करण्यात आले होते। ते कुंड वर्षभर सुस्थितीत राहावे त्यासाठी ही माती आता पुन्हा या कृत्रिम कुंडामध्ये टाकण्यात येणार आहे, जेणेकरून पुढच्या वर्षापर्यंत हे कुंड सुस्थितीमध्ये राहणार आहेत। अकोल्यामध्ये सर्वात मुख्य गणेश घाट हे कुलेश्वरमधील लोखंडी पुलाजवळ तयार करण्यात आला आहे। मोरणा नदीच्या काठावर 7 कुंड हे तयार करण्यात आले होते। मोठमोठे हे 7 कुंड तयार करण्यात आले असून या कुंडामध्ये अकोला शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणेशोत्सव मंडळाने येथे पूजा अर्चा करून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीने अतिशय उत्तम तयारी या परिसरात गणेश घाट परिसरात केली होती। त्यामुळे कुठेही अस्वच्छता आपल्याला पसरलेली दिसत नाही किंवा कुठेही मांगल्य पडलेले दिसत नाही। आणि गणेश मूर्ती संकलनासाठी 20 ट्रक, 4 टेम्पो, 4 पाण्याचे टँकर अशी यंत्रणा काल सज्ज ठेवण्यात आली होती। महापालिकेने अग्निशमन दलाचे जवानही या ठिकाणी तैनात करण्यात आल्यामुळे तसेच हरिहरपेठ गणेश घाट, हिंगणा रोड गणेश घाट, निमवाडी गणेश घाट आणि मोठी उमरी गणेश घाट या चारही गणेश घाटावर कृत्रिम कुंड तयार करण्यात आले असल्याने प्रत्येक तालुक्यामध्ये तसेच असे कुंड तयार करण्यात आले होते। त्यामुळे नागरिकांनी या महानगरपालिकेच्या प्रयत्नांना मोठं यश दिलेलं आहे आणि कृत्रिम कुंडामध्येच गणेश विसर्जन केलेलं आहे। त्यामुळं जलप्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेला मोठं यश आलेलं आहे। कॅमेरामन संजय चक्रनारायणसह मी मधु कसबे, युसेन न्यूज अकोला।